राज्यभरामध्ये एकीकडे पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच देशाच्या संसदेमध्ये एका विधेयकामुळे राजकीय वादळ पाहायला मिळालं। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाला आज लोकसभेत जोरदार विरोध झाला। विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे भिरकावल्या। त्यानंतर काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी अमित शहांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। गुजरातचे गृहमंत्री असताना शहांना अटक झाली होती असं वेणुगोपाल म्हणाले। त्यावर शहांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं। माझ्यावर खोटे आरोप झाले होते, त्यावेळी अटक होण्याआधीच मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं शहांनी लोकसभेत स्पष्ट केलं। खोट्या गोष्टी रेकॉर्डवर आणू नका असं म्हणत शहांनी विरोधकांना खडसावलं। दरम्यान या नव्या विधेयकात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना जेलवारी करण्याची तरतूद विधेयकात आहे। तसंच कोणत्याही आरोपाखाली सलग 30 दिवस तुरुंगात राहिलेल्या मंत्र्याला 31व्या दिवशी मंत्रिपदावरून हटवण्याची तरतूदही विधेयकात आहे। विशेष म्हणजे या कायद्याच्या परिघात पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री हे देखील असणार आहेत। माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं। मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े। हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें। अरेस्ट के पहले मैंने इस्तीफा दिया है। तर हे विधेयक नेमकं काय सांगतंय ते पाहूया। पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्र्याला 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर अटक केली जाणार। अटकेनंतर सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पदावरून हटवता येणार। अटकेच्या 31व्या दिवशी राजीनाम्याचं बंधन असेल, अन्यथा हकालपट्टी होईल। 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यास पद सोडावं लागणार। सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं, तुरुंगातून सत्ता चालवणं, पदांचं अवमूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक आहे। नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्याने पदावर न हटवता यावं म्हणून कायदा होतोय। केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती हटवणार, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाणार। राज्यांच्या मंत्र्यांना 31व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल हटवणार, तर तुरुंगातून निर्दोष सुटल्यास पुन्हा मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान होता येणार।